नमस्कार, मी लीना. आज आपण थोडं संध्याकाळी शूटिंग करतोय आणि काहीतरी संध्याकाळच्या चहाबरोबर काहीतरी खायला हवं आहे. तर म्हटलं जे घरात आहे त्यातनंच आपण काहीतरी बनवूया. तर माझ्याकडे बाजरीचं पीठ होतं आणि मनात आलं गुजराती स्टाईलनी आपण आज बाजरीचे वडे करूया. बघूया कसे करायचे ते. आता इथे मी 2 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून किंवा असं समजूया की पाव कप तांदळाचं पीठ घालते आणि पाव कप बेसन. त्याच्यानंतर मी इथे आलं मिरची ठेचून घेतली होती. सो 1 चमचा आलं मिरचीचा ठेचा. त्याच्यानंतर हळद, तिखट, गरम मसाला, थोडंसं हिंग, कोथिंबीर, 1 टेबलस्पून तीळ, चवीनुसार मीठ, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा जिरेपूड, थोडीशी आपण साखर घालणार आहोत. हे सगळं कोरडंच मी आधी आता मिक्स करून घेते. याच्यात मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मी 2 चमचे गरम तेल घालणार आहे. आणि हे पण आता आपण छान मिक्स करून घेऊया. तेलाचं मोहन घातलंय आपण. इकडे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, पेटलेलं दही आहे, ते घालते. ते पण मिक्स करून घेऊ. दह्याच्याच वाटीत मी पाणी घातले. थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान मळून घेऊ. खूप सैल नाही किंवा खूप घट्ट नाही असं हे पीठ मळायचं आहे. हे बघा, पीठ छान मळून झालेलं आहे माझं. खूप घट्ट नाही, खूप सैल नाही, अशा पद्धतीने हे पीठ मळलेलं आहे मी आता. आणि ह्याला मला पाणी पण एक तुम्ही बघू शकता, इथे मी पूर्ण वाटी पाणी घेतलं होतं, पण एवढं पाणी शिल्लक आहे. म्हणजे लिटरली पूर्ण अर्धी वाटी पण पाणी मला लागलेलं नाही आहे. पण तुम्ही अर्थात अंदाज घेत घेत हे कणिक मळून घ्या, कारण एकदम पाणी घालू नका, सैल होईल ते. आता याला आपण एक 15 मिनटं रेस्ट देणार आहोत. एक 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. आपलं पीठ पण छान मुरलेलं आहे. आता इथे मी तुम्हाला एक टिप देते की जर शक्य असेल तर तुम्ही किमान एक अर्धा तास तरी हे पीठ ठेवा, अजून चव चांगली येईल. जेवढं ते मुरेल ना तेवढी त्या वड्यांची टेस्ट चांगली येते. इथे आता मला शूटिंग करायचं आहे, त्यामुळे मी एक 15 मिनटंच ठेवलं होतं. आता आपण त्याचे ना छोटे छोटे वडे करून घेऊया. थोडंसं हाताला मी तेल लावलेलं आहे आणि डॉलर साईजचे आपल्याला वडे करायचे आहेत. हे असे. आता ह्याचे सगळ्याचे आधी मी वडे करून घेते. तोपर्यंत इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. एकीकडे तेल तापते, दुसरीकडे मी हे वडे करून घेते. आपले वडे करून झालेले आहेत.
तेल तापलंय का बघते मी. येस, तेलही तापलेलं आहे. आता मीडियम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. आपले वडे झालेले आहेत, काढून घेते मी. मस्त आपले गरमागरम बाजरीच्या पिठाचे वडे तयार आहेत. चहाबरोबर इतके मस्त लागतात, अमेझिंग लागतात. नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.